तर रामटेकमधील बंडखोरीवरून महाविकास आघाडीत वाद नाही. काँग्रेस नेते सुनील केदार यांचं स्पष्टीकरण पाहायला मिळतंय. सुनील केदार काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले. बंडखोराचा प्रचार करत असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनील केदारांवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करणाऱ्याला मी पाडणार असं सुनील केदार म्हणतात. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वालांवर सुनील केदार यांनी टीका केली. जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर त्याला फोन कर, याला दाब त्याला दाब. बिना कोटाचा वकील आहे, कधीच कोट घातला नाही पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी. मुख्यमंत्री आला म्हणजे असा बसते की म्हणजे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत जाऊन जाते, बाकी सगळं तोच बोलते त्या ठिकाणी. काही मन दुखावली असेल पण उद्धव ठाकरे साहेब, माझा आवाज माझं भाषण तुमचे काही प्रेमी तुम्हाला ऐकवले पाहिजे. आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यावर चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे.